श्रीराम. गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, मुळारंभ तो निर्गुणाचा. नमो शारदा मूळ चत्वार वाचा, गमो पंथानंत या राघवाचा. कुठल्याही शुभकार्याचा आरंभ मंगलाचरणानं केला जातो. पहिले 2 श्लोक गणेश स्तवनाचे, तिसरं चरण शारदा वंदनाचं आणि 4था श्लोक सद्गुरु स्तवनाचा आहे. कोणत्याही पवित्र कार्याची सुरुवात गणेश पूजनानं करण्याची आपल्याकडे प्रथा आहे. सत्कार्यामध्ये विघ्न आणणारे विघ्नसंतोषी बरेच असतात. तसंच वातावरणातही आसुरी शक्ती कार्य करत असतात. त्यांना हे पवित्र कार्य पाहवत नाही, म्हणून गणेशाला वंदन करून प्रसन्न करून घेतलं तर कार्य निर्विघ्नपणे पार पडतं. गणपती हा गुणांचा समूहाचा नेता आहे. गणेश ओंकार स्वरूप असल्यामुळं त्याला निर्गुणाचा मुळारंभ असं म्हटलंय. ज्ञानेश्वर माऊलींनी सुद्धा गणेशाचं स्तवन सुरुवातीला केलेलं आहे. संत एकनाथांनी ओंकार प्रधान रूप गणेशाचे असं वर्णन केले. तर असा हा गणेश सर्व गुणांनी युक्त असा ईश आहे. निर्गुणाची सगुणात येण्याची इच्छा ज्या रूपानं साकारली तो आद्य प्रणव ओंकार गणेशाचं रूप आहे. त्यानंतर श्री समर्थ 4ही वाणींची स्वामिनी असलेल्या शारदेला वंदन करतात. उंबरठ्यावर ठेवलेला दिवा जसा दोन्ही खोल्यांना प्रकाशित करतो, तसा नमो हा शब्द गणेश आणि शारदा या दोन्हीलाही लागू पडतो. साहित्याची निर्मिती करायची असेल तर सरस्वती शारदेचा वरदहस्त हवाच. ग्रंथलेखन हे परा म्हणजे मूळ स्फुरण, त्याचा नाद किंवा अर्थ म्हणजे पश्यंती, त्याचा ध्वनी म्हणजे मध्यमा आणि त्याचं शब्दरूप म्हणजे वैखरी. या 4ही स्तरावर हे घडत असतं. म्हणून समर्थ वैखरीच्या देवतेला शरण जातात. गणेश आणि शारदा यांची कृपा असेल तरच हे कार्य सिद्ध होऊ शकेल आणि म्हणून समर्थ सुरुवातीलाच त्यांना वंदन करून त्यांचे आशीर्वाद घेतात. आता हे कार्य कोणतं आहे? तर राघवाच्या मार्गाला लागण्याचं हे कार्य आहे. मनाच्या श्लोकांच्या लिखाणाचं प्रयोजन या मार्गाला लागण्याचं प्रोत्साहन देण्यासाठी आहे. हे त्यांच्या सद्गुरूचं स्तवन आहे, म्हणजेच प्रभू रामचंद्रांना वंदन आहे. आणि त्यांचं स्तवन करणं म्हणजे त्यांची स्तुती करणं नसून त्यांच्या मार्गाचं अनुकरण करणं हे आहे. ह्या मार्गापर्यंत पोचण्यासाठी प्रचंड साधनेची गरज आहे. तरीही हा प्रवास दीर्घकाळ चालणार आहे. त्याला कोणतीही पळवाट किंवा शॉर्टकट उपलब्ध नाही, कारण या मार्गाचं साध्य निस्सीम, अमर्याद आणि अनंत आहे. समर्थांना अभिप्रेत असणारा राम हा फक्त दशरथनंदन नाही, तर परमात्म स्वरूप आहे. त्याच्यापर्यंत फक्त आणि फक्त साधनेनं पोचायचं आहे. आणि यासाठी ते त्यांच्या सद्गुरूंचा म्हणजे रामरायांचा आशीर्वाद मागतायत. आणि मग शेवटी ते म्हणतात की अशा या गणेश, शारदा आणि सद्गुरूंचा आशीर्वाद घेतल्यावर आता कामाला लागूया. या अनंत न संपणाऱ्या मार्गाला लागूया आणि ती वाट धरूया. जय जय रघुवीर समर्थ. गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा. नमो शारदा मूळ चत्वार वाचा, गमू पंथ आनंत या राघवाचा. श्रीराम.